आज वर्षातला सर्वात शेवटचा पण जगभरात साजरा केला जाणारा ख्रिसमसचा सण आहे आणि ख्रिसमसच्याच निमित्ताने मी पुण्यातल्या प्राचीन अशा एका चर्चमध्ये आलेली आहे। हे चर्च पुण्यातलं 4थ्या नंबरचं सर्वात जुनं चर्च असल्याचं सांगितलं जातं। या चर्चला तब्बल 139 वर्षांचा इतिहास आहे। इतकं जुनं हे चर्च आहे आणि हे चर्च पुण्यातलं पहिलंच मराठी लोकांसाठी तयार करण्यात आलेलं चर्च आहे। या चर्चची जर संपूर्ण वास्तुशैली आपण पाहिली तर ब्रिटिशकालीन वास्तुशैली या चर्चची असल्याचं पाहायला मिळतं। अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी सध्या ख्रिसमससाठी केलेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम चालू आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। त्याचबरोबर आपण समोर बघू शकतो या ठिकाणी ख्रिस्त जन्माचा देखावा सुद्धा सादर करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी ख्रिसमस जो आहे तो सेलिब्रेट केला जातोय। बाजूलाच चर्च सुद्धा आहे आणि चर्चमध्ये आपण बघतोय या ठिकाणी भक्ती चालू आहे, म्हणजे थोडक्यात देवाची आराधना केली जाते, पूजा केली जाते, प्रार्थना केली जाते। हे सुद्धा आता चालू असलेलं पाहायला मिळतंय। काहीच वेळात 12 वाजणार आहेत आणि 12 वाजता या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस सेलिब्रेट केला जाणार आहे। पुण्यातल्या सगळ्याच चर्चमध्ये अशाच पद्धतीने आज ख्रिसमसचा एकंदरीतच आनंद पाहायला मिळतोय। जल्लोषाच्या वातावरणात ख्रिसमसचं सेलिब्रेशन होताना पाहायला मिळतंय। हे चर्च किती नेमकं जुनं आहे आणि या चर्चचा इतिहास काय आहे हे आपण चर्चमधल्याच काही लोकांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। माझ्याबरोबर या चर्चचे सचिव आहेत, ज्यांच्याकडून आपण थोडीशी चर्चबद्दलची आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर, हे चर्च आणि या संदर्भातली माहिती थोडीशी सांगा, कारण या चर्चला खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे पुण्याच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा। हे चर्च 1885 साली स्थापन झालेलं आहे आणि ही पहिली ख्रिस्ती लोकांसाठी मराठी मंडळी जी आहे ती स्थापन केली होती त्यावेळेस। आणि जसं सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल्स चर्च, सिटी चर्च आहे तसंच हे सुद्धा सगळ्यात जुनं पुणे शहरातलं चर्च आहे। ह्या चर्चला फार मोठी परंपरा आहे। हे चर्च पूर्ण अँग्लो कॅथलिक पद्धतीच्या सिस्टीमवर चालतं आहे। पूर अँग्लिकन, हाय अँग्लिकन चर्च आहे आणि विशेष म्हणजे ह्या चर्चला एक मनोरा आहे जो 130 फुटाचा उंच आहे, ज्याच्यामध्ये 8 वेगळ्या प्रकारच्या बेल्स आहेत आणि त्या बेल्सवर पूर्ण वर्षभरामध्ये आपण स्वातंत्र्य दिनी, रिपब्लिक डेला आणि इतर जे ख्रिश्चन सण आहेत त्यावेळेस गाणी वाजवली जातात। असं हे सुंदरसं चर्च आहे। आत्ता ख्रिसमसच्या दरम्यान चर्चमध्ये कोणकोणते कार्यक्रम पार पडतायत आणि आज ख्रिसमस आहे, सो आज नेमकं काय काय शेड्यूल असणार आहे? आज आमचं रात्रीचं मिडनाईट सर्व्हिस सुरू आहे। आत्ता लवकर घेतली आम्ही यावर्षी, 10 वाजता सुरू केली, साधारण 12:30 पावणे 1 पर्यंत संपल ती। त्याच्यानंतर उद्या सकाळी पहाटे 5:45 वाजता दुसरी भक्ती होईल, ती प्लेन असते, त्याच्यामध्ये गाणे वगैरे नसतात। आणि नंतर 8 वाजता मुख्य भक्ती होईल मोठी, ती जवळजवळ 11:30-12 पर्यंत चालेल। नेमकं ख्रिस्त जन्म तर आहे, येशू ख्रिस्तांचा जन्म या दिवशी होतो हे तर आहेच, मात्र या सणाचं इतकं महत्त्व आहे। पूर्ण जगामध्ये हा सण साजरा केला जातो। भारतात कशा पद्धतीने नेमका साजरा केला आम्ही तर अतिशय जोराने साजरा केला जातो, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व मानव जातीला तारण्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि आजपर्यंत अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे आणि अनेकांचं जीवन बदललेलं आहे। अनेक लोक देवामध्ये आल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचं परिवर्तन घडलेलं आहे आणि हा आमचा विश्वास आहे की येशू ख्रिस्तामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात। भारतात नेमकं कशा पद्धतीने हे सगळं सेलिब्रेट केलं जातं? म्हणजे प्रत्येक सण साजरा करण्याची आपली एक वेगळी पद्धत असते, म्हणजे स्वीट्स बनवणं असेल किंवा अशा डेकोरेशन। जसं दिवाळीला जसे फराळ घरात तयार होतं तसंच ख्रिसमसला सुद्धा सगळ्याच प्रकारचा फराळ प्रत्येक जण कुटुंबामध्ये करतात आणि इथं आपण सर्वजण कधी कधी गेट टुगेदर करून ते डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतो। आता आम्ही मागच्या 19 तारखेला सुद्धा फराळाचं पूर्ण जे लोक अफोर्ड करू शकत नाही अशा लोकांना आपण दिलेलं आहे। आज क्रिसमस आहे, तुम्ही सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? काय नाही, सर्वांना देवाच्या आशीर्वादाने देवाने भरून घ्यावं आणि प्रत्येकाने आनंदाने, प्रीतीने, शांतीने, प्रेमाने एकत्रित राहावं, ह्याच नाताळनिमित्त सर्वांना शुभेच्छा। संपूर्ण जगभरात आज ख्रिसमस मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातोय। तसाच हा ख्रिसमसचा सण पुण्यातल्या सुद्धा सगळ्याच चर्चमध्ये अगदी आनंदात साजरा करत असलेला दिसून येतोय। त्याचबरोबर येशू ख्रिस्तांकडे संपूर्ण जगाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते। त्यामुळे अशाच पद्धतीने अतिशय उत्साहात
हा ख्रिसमस जो आहे तो सगळीकडेच साजरा होताना पाहायला मिळतोय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.